मित्रांनो, जर तुमचा शेतरस्त्याचा वाद असेल, वहिवाटीच्या मार्गामध्ये कोणी अडथळा आणत असेल किंवा तहसीलदार साहेबांनी आदेश देऊनही समोरचा शेतकरी अतिक्रमण हटवत नसेल, तर हा शासन निर्णय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 24 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. मामलेदार न्यायालय सुधारणा अधिनियम 2025 नुसार आता महसुली कामांसाठी आणि शेतरस्त्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त मिळणार आहे. या शासन निर्णयामुळे नक्की काय बदल झालेले आहेत, नोटीस कशी पाठवली जाणार आहे आणि तुम्हाला मोफत पोलीस सुरक्षा कशी मिळेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये शेती, चराई, पिके, झाडे, पाण्याचे वाहणारे स्रोत, शेतरस्ते आणि वहिवाटीचे मार्ग यावरून अनेक वेळा वाद होतात. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 अंतर्गत तहसीलदार यांना अशा प्रकरणामध्ये मनाई हुकूम देण्याचे अधिकार आहेत. परंतु यापूर्वी दोन मुख्य अडचणी येत होत्या, जसे की नोटीस बजावण्याची स्पष्ट पद्धत नव्हती, ज्यामुळे सुनवाई पूर्ण होऊन देखील मनाई हुकूम मिळण्यास विलंब व्हायचा आणि तहसीलदार साहेबांनी निकाल देऊनही समोरचा व्यक्ती अतिक्रमण हटवत नसेल तर पोलीस बंदोबस्तासाठी अर्जदाराला स्वतःच्या खिशातून पैसे मोजावे लागायचे. हे प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीच्या शिफारसीनुसार शासनाने कायद्यामध्ये 3 मोठे बदल केलेले आहेत. आता हे 3 कोणकोणते मोठे बदल आहेत ते आपण पाहूयात. पहिला मोठा बदल म्हणजे कायद्यामध्ये नवीन कलम 14 समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता नोटीस प्रत्यक्षात देऊन, पोस्टाने पाठवून किंवा संबंधित व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी, गावातील सार्वजनिक ठिकाणी लावून बजावणी करता येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ईमेलद्वारे सुद्धा अधिकृत नोटीस पाठवण्याची सोय करण्यात आलेली आहे. आता दुसरा आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे कलम 21 मध्ये पोटकलम 5 समाविष्ट करण्यात आलेला आहे. याद्वारे शेतरस्ता किंवा वहिवाटीच्या मार्गाबाबत तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतरही जर अतिक्रमण करणारा शेतकरी आदेश पाळत नसेल, तसे अतिक्रमण काढून देत नसेल, तर अर्जदाराला मोफत पोलीस बंदोबस्त देणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. यासाठी अर्जदाराला कोणताही अतिरिक्त खर्च किंवा पोलीस शुल्क द्यावा लागणार नाही. या शासन निर्णयामध्ये तहसीलदार साहेबांना असे सांगितले गेले आहे की सदर आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमणधारक कसूर करत असेल व त्याबाबत संबंधित बाधित व्यक्तीने पोलिसांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली तर त्यास मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 21 आणि त्याचे पोटकलम 5 नुसार मोफत पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, असा मजकूर तहसीलदारांनी आपल्या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहायचा आहे. समजा तहसीलदारांच्या आदेशामध्ये मोफत सुरक्षेचा स्पष्ट उल्लेख राहून गेला तरी सुद्धा केवळ या कारणास्तव बाधित शेतकऱ्याला पोलीस सुरक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही. अर्जदाराच्या लेखी अर्जावरून पोलीस यंत्रणेने मोफत सुरक्षा पुरवणे बंधनकारक राहील. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्हाला कायदेशीर संरक्षण देणारा असा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही आणि त्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागणार नाही. तुम्हाला या शासन निर्णयाबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन महसुली व कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.